हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Hello students, in earlier lecture we have seen pollinating agents. That pollinating agents could be either in the form of abiotic agents or biotic agents. Now in today's lecture we are going to see that abiotic as well as the biotic agents in detailed form. Let's start with the abiotic agents that we all know very well. Abiotic, that means either from non-living agents, or we can say the physical factors through which the pollination occurs, and it is known as abiotic agents. So in that abiotic agents, as we have seen, there are the two different agents, either in the form of air, or we can say with the help of air or with the help of water. If with the help of air pollination occurs, then it is known as anemophily. Pollination occurs through air, then it get termed as anemophily. Whereas when pollination get performed with the help of water, then it is known as hydrophily. Now आता थोडंसं आपण जे पोलन ग्रेन होते त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल बोलूयात. का इम्पॉर्टंट आहेत हे पॉलिनेशन परफॉर्म होणं, और हे जे पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, हे पॉलिनेटिंग एजंट्स त्यांचा रोल का इम्पॉर्टंट आहे. थोडेशा आपण सर्टन ज्या पोलन ग्रेनच्या याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये ज्या कॅरेक्टरिस्टिक पाहिल्या होत्या त्यांना एकदा परत रिवाईज करूयात. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स टॉक अबाउट द पोलन ग्रेन, त्याच्यानंतर आपण परत ॲनिमोफिलीकडे येणार आहोत. पोलन ग्रेन, पोलन ग्रेन हा झाला मायक्रोस्पोर. आता सपोज याची आपण वायबिलिटीबद्दल बोलूयात. द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक दॅट मीन्स viability. Now what is mean by the viability? Viability, that means it is a period for pollen, or we can say male gametes, to possess the ability to fertilize the egg. म्हणजे काय, प्रत्येक पोलन ग्रेनचा एक पर्टिक्युलर पिरियड असतो. त्या सर्टन ड्युरेशनमध्ये त्यांच्यामध्ये एक फर्टिलाइज करण्याची ॲबिलिटी किंवा कपॅसिटी असते, आणि तो जो काही सर्टन पिरियड आहे किंवा ड्युरेशन आहे त्याला म्हटलं जातं वायबिलिटी. मग आता प्रत्येक पोलन ग्रेन हे स्ट्रक्चरली जर आपण पाहायला गेलं तर हे नियर अबाउट बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये डिफरन्स दिसतो. सो प्रत्येक पोलन ग्रेनची वायबिलिटी सुद्धा कशी असणार आहे, डिफरंट डिफरंट. फॉर एक्झाम्पल इन व्हीट अँड राईस, the viability of the pollen grain of wheat and rice, it is near about 30 minutes. ह्याचा अर्थ असा होतो 30 मिनिटाच्या आतमध्ये जर हे पोलन ग्रेन ट्रान्सफर होऊन स्टिग्मावरती जाऊन पोचले ॲप्रोप्रिएट, तर आणि तरच फर्दर जर्मिनेशन होऊन त्यांची फर्टिलायझेशनची प्रोसेस स्टार्ट होईल. इन केस 30 मिनिट्सच्या वर गेलो किंवा मोर दॅन 30 मिनिट्स जर झाले तर मात्र ह्यांची वायबिलिटी जी आहे ती रिड्यूस होईल आणि एक फर्टिलाइज्ड होतीलच असं नाही. सो त्यांचा एक्झॅक्ट जो पिरियड असतो तो असतो नियर अबाउट 30 मिनिट्स. दॅट मीन्स पॉलिनेशन महत्त्वाचं आहे, आणि पॉलिनेशन जर होणार असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला पॉलिनेटिंग एजन्सीज फार महत्त्वाचा रोल प्ले करतात, आणि ह्याच पॉलिनेटिंग एजन्सीजला आपण आज डिटेलमध्ये कन्सिडर करणार. सो का पाहतोय त्याचं एक फर्स्ट कारण पोलन ग्रेनची कॅरेक्टरिस्टिक काय सांगते, एव्हरी पोलन ग्रेन हॅज द स्पेसिफिक वायबिलिटी. फॉर एक्झाम्पल व्हीट अँड राईस. इन सम अदर प्लांट्स, सपोज इन अदर प्लांट्स viability can from few month to the several month. बाकीच्या अदर प्लांट्समध्ये अगदी सर्टन काही मंथपासून ते बरेचशा महिन्यांपर्यंत ह्यांच्यामध्ये आपल्याला ही त्यांची कॅपॅसिटी दिसून येते. कॅपॅसिटी कशासाठी आहे, टू फर्टिलाइज एग, म्हणजे कोण,
फिमेल गॅमिटला फर्टिलाइज करण्यासाठी. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक पोलन ग्रेनची. सेकंडबद्दल बोलूयात ते म्हणजे त्यांची साईज. आता याच्यावरती MCQ विचारले जातात. साईज ऑफ पोलन ग्रेन. आता 3 थिंग्स आपल्याला कन्सिडर करायचे. एक म्हणजे स्मॉलेस्ट साईज असणारी जी पोलन ग्रेन आहे ती. लेट्स टॉक अबाउट दॅट फर्स्ट डिरेक्टली. द स्मॉलेस्ट पोलन ग्रेन. आपण स्मॉलेस्ट सेल पाहिली होती, लार्जेस्ट सेल पाहिली होती. त्यांचं नाव, त्यांची जी काही साईज असेल ह्यांना लक्षात ठेवलं होतं कारण याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. नाव इन द केस ऑफ पोलन ग्रेन, द स्मॉलेस्ट पोलन ग्रेन नेम ॲज, त्या पोलन ग्रेनचं प्लांट जो आहे त्याला म्हटलं जातं मायोसॉटिस. काय म्हणणार आपण त्याला? मायोसॉटिस. अँड द साईज इज 2.5 मायक्रोमीटर. साईज किती त्यांची? जस्ट 2.5 मायक्रोमीटर. नाव द लार्जेस्ट पोलन ग्रेन. आता काय पाहतो आपण? लार्जेस्ट पोलन ग्रेन. इट इज जनरली सीन इन द मिराबिलिस जाल्पा. मिराबिलिस जाल्पा. आय गेस जर तुम्हाला लक्षात असेल तर रिसेंटली आपण जे काही सर्टन ॲडॅप्टेशन पाहिले होते त्याच्यामध्ये मिराबिलिस जल्पा नाव गेलं आणि हे प्लांट ह्याला 4 o'clock ऑफ प्लांट असंही कन्सिडर केलं जातं. 4 o'clock. नाव दिस मिराबिलिस जल्पा जनरली ह्यांना जर कन्सिडर केले तर हे जे पोलन ग्रेन आहेत हे काहीसे सर्क्युलर फॉर्ममध्ये दिसतात, त्याच्यामुळे यांचा डायमीटर कन्सिडर केला जातो. अँड द डायमीटर इज 250 मायक्रोमीटर इन डायमीटर. डायमीटर का कन्सिडर केलं हे लक्षात आलं असेल. लार्जेस्ट अँड वन ऑफ द लॉंगेस्ट पोलन ग्रेन ह्याच्यावरती. आता यांच्यामध्ये डिफरन्स आहे. लार्जेस्ट आहे, लॉंगेस्ट पोलन ग्रेन आहेत, सर्वात स्मॉलेस्ट कन्सिडर केले, त्याच्यानंतर सेकंड वन जे आहेत त्यांना कन्सिडर केले की हे सांगितलेत आपल्याला लार्जेस्ट वन, आणि सर्वात लॉंगेस्ट ज्यांना कन्सिडर करणार आहोत ह्यांचे जे पोलन ग्रेन असतात हे नीडल लाईक असतात. सो जर कन्सिडर केली तर स्पीशीजचं किंवा त्या प्लांटचं नाव सांगितलं जातं झॉस्टेरा. प्लांटचं नाव काय? झॉस्टेरा. आणि त्यांची लेंथ असते 2500 मायक्रोमीटर. आता ह्या तिघांनाही लक्षात ठेवायला किंवा त्यांच्या ज्या साईज लक्षात ठेवायला कोणत्याही रॉकेट सायन्सची गरज नाही. 2.5 मायक्रोमीटर, 0.5 आला, 250 एक अजून ॲड केला, 250 मायक्रोमीटर पण हा डायमीटरमध्ये, अँड 2500 मायक्रोमीटर. फक्त लक्षात काय ठेवायचं आपल्याला? पहिला जो आहे तो येतो मायोसॉटिस, स्मॉलेस्ट पोलन ग्रेन असणारं प्लांट. मिराबिलिस जल्पा हे आपल्याला रिसेंटली गेलं आहे, सो आपण बऱ्यापैकी यांना फॅमिलियर आहोत. आणि तिसरा आहे झॉस्टेरा. झॉस्टेरा परत पुढे आपण डिटेलमध्ये कन्सिडर करणार आहोत जेणेकरून आपल्याला ही सर्व नावं लक्षात राहतील. सो आपला पॉईंट का आहे? हे जे काही पॉलिनेटिंग एजंट्स आहेत किंवा त्यांच्या ज्या एजन्सीज आहेत ह्या का महत्त्वाच्या आहेत? कारण पॉलिनेशन परफॉर्म झालं पाहिजे. पॉलिनेशन परफॉर्म का करायचं? तर पोलन ग्रेनच्या सर्टन काही कॅरेक्टरिस्टिक अशा आहेत की ह्या कॅरेक्टरिस्टिकमुळे त्यांचं पॉलिनेशन सर्टन स्पेसिफिक टाईममध्ये होणं फार गरजेचं आहे. सो इट डिपेंड्स. आता जाऊयात आपण हे जे काही ॲनिमोफिली आहे त्याला कन्सिडर करूयात. लेट्स स्टार्ट विथ द डेफिनेशन. आता जर तुम्ही नोट्स पाहत असाल तर नोट्समध्ये तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व होईल की ज्या नोट्स आहेत आपल्या त्या शॉर्ट अशा फॉर्ममध्ये आहेत, बुलेट पॉईंट्स असतात त्यानुसार. माझी अशी इच्छा आहे की जेवढे काही आपले टॉपिक आहेत त्याचं डिटेल फॉर्ममध्ये पूर्ण एसेच्या एसे लिहून काढत बसण्यापेक्षा अगदी पिन पॉईंट जे काही आपले स्पेसिफिक टर्म्स असतील, टर्मिनॉलॉजीज असतील किंवा इम्पॉर्टंट कीवर्ड्स असतील त्यांनाच मेन्शन करत चालूयात. जर मला याला डेफिनेशन सांगायचं असेल तर काय सांगूयात? When pollination is get performed with the help of air or we can say wind, then the type of pollination is known as the anemophily. जर आपल्याला फार मोठ्या याच्यामध्ये इलॅबरेट करायचं असेल तर शॉर्टली लक्षात कसं ठेवणार? डेफिनेशन फॉर्ममध्ये पॉलिनेशन बाय एअर. पॉलिनेशन बाय एअर. आता बऱ्याचशा स्टुडंटला थोडंसं कन्फ्युजन होतं जर तुम्ही स्टडी करत असाल तर. काय? आपण जे बायोटिक आणि एबायोटिक एजंट्स पाहिले आणि त्यांच्यानुसार त्यांचे स्पेसिफिक नेम पाहिले. सो
काही ठिकाणी ॲनिमोफिली आहे, देन एका स्पेसिफिक नेममध्ये एंटिमोफिली आहे. मग कधी कधी ॲनिमोफिलीच्या ऐवजी तिथे एंटिमोफिली कन्सिडर केला जातो आणि MCQमध्ये बरोबर हेच ट्रॅक करून अशा टाईपचे क्वेश्चन येतात. मग लक्षात ठेवायला अजून एक सिम्पल ट्रिक, अगदी बेसिक आहेत. ॲनिमोफिली स्टार्ट फ्रॉम ए आणि त्यांचं पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ एअर. इन्स्टेड ऑफ विंड मी मुद्दाम इथे मेन्शन केलं आहे एअर. एअर, ॲनिमोफिली. सो अगदी क्लिअर फॉर्ममध्ये. आणि जेव्हा एंटेमोफिली येईल तेव्हा मात्र नो डाऊट एंटेमॉन दॅट मीन्स इन्सेक्ट्स असतात. सो जेव्हा केव्हा इन्सेक्ट्स थ्रू पॉलिनेशन होईल त्यांची टर्म वेगळी असेल. जेव्हा एअर थ्रू पॉलिनेशन होईल तेव्हा मात्र टर्म काय वापरणार आहे आपण, ॲनिमोफिली. आता जेव्हा कोणत्या प्लांट्समध्ये एअर थ्रू पॉलिनेशन होणार असेल तर त्या फ्लावरला सुद्धा एक टर्म दिली जाते आणि त्यांना म्हटलं जातं ॲनिमोफिलस फ्लावर. ॲनिमोफिलस फ्लावर अगदी इझी फॉर्म आहे. एकदा काय लक्षात ठेवतोय आपण लक्षात ठेवतोय की एबायोटिक फॅक्टरमध्ये मेजरली 2 फॅक्टर येतात. फर्स्ट वन एअर, सेकंड वन वॉटर. एअरमध्ये जर कन्सिडर केले तर ॲनिमोफिली हे त्याचं स्पेसिफिक नेम आहे आणि त्याच नेमवरून ज्या प्लांटमध्ये ज्या फ्लावरमध्ये एअर थ्रू पॉलिनेशन होत असेल त्या फ्लावरला काय कन्सिडर करणार, ॲनिमोफिलस फ्लावर. इज दॅट सिम्पल. आता जाऊयात त्यांच्या ॲडॅप्टेशनकडे. ॲडॅप्टेशन्स. In earlier lecture we have seen some adaptation in self pollination as well as in cross pollination and based on that we have studied the different terminologies. आता हे जे adaptation आहेत ते स्पेसिफिक ॲनिमोफिलस फ्लावरमध्ये दिसून येतात. म्हणजे काय, जे प्लांट जे फ्लावर त्यांच्यामध्ये पॉलिनेशन एअर थ्रू परफॉर्म होत असेल अशा टाईपच्या फ्लावरला म्हणणार ॲनिमोफिलस. आणि एअर थ्रू परफॉर्म होण्यासाठी त्यांच्यामध्ये आपल्याला सर्टन काही ॲडॅप्टेशन दिसणार आहेत. रॅदर ते त्या थिंग्स किंवा ते जे काही गोष्टी आहेत किंवा काय म्हणूयात आपण ते जे फॅक्टर्स असेल ते जेव्हा ॲडॅप्ट करतात तेव्हाच त्यांच्यामध्ये विंड थ्रू किंवा एअर थ्रू पॉलिनेशन परफॉर्म व्हायला मदत होते. सो ॲडॅप्टेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ॲडॅप्टेशनकडे जाऊयात. अगेन ह्यांच्यावरती MCQs विचारले जातात. ॲडॅप्टेशन्स का आहेत, कसे आहेत. फर्स्ट थिंग, आता एअर थ्रू होणार असेल तर नो डाऊट जे पोलन ग्रेन असतील ते फक्त 1 किंवा 2 किंवा सर्टन फ्यू अमाऊंटमध्ये 150-100 एवढ्या अमाऊंटमध्ये जर पोलन ग्रेन असेल तर एअर थ्रू एअर जेव्हा ब्लो होईल तेव्हा ते जे काही पोलन ग्रेन आहेत ते उडून अगदी एक्झॅक्ट जिथे जाऊन स्ट्राईक व्हायला पाहिजे तिथे जाऊन हिट होतीलच असं नाही. मग अशा केसमध्ये काय व्हावं लागेल आपल्याला, त्यांचे जे नंबर आहेत ते मात्र आपल्याला अबंडंट फॉर्ममध्ये असायला हवे. सो द फर्स्ट ॲडॅप्टेशन फॉर ॲनिमोफिली विच इज जनरली सीन इन ॲनिमोफिलस फ्लावर आणि ते आहे जनरली फ्लावर्स are it's not large flowers, they are having the many number of pollen grain. लार्ज नाही म्हणणार आपण, लार्ज नसतात ॲक्च्युली, सॉरी. फ्लावर्स आर मेनी नंबर, खूप साऱ्या फॉर्ममध्ये. आता याचं एक एक्झाम्पल सांगितलं जातं. एक्झाम्पल इज कॅनाबिस. ही एक प्लांटची स्पेशीज आहे. काय आहे ती, कॅनाबिस. कॅनाबिस फ्लावर कंटेन्स 5 लाख पोलन ग्रेन इन अ सिंगल फ्लावर. एका सिंगल फ्लावरमध्ये कॅनाबिसच्या पोलन ग्रेन किती मिळतात आपल्याला, नियर अबाउट 1 lakhs of pollen grain we generally see in a single flower of cannabis. So एक आपल्याला अशी प्लांट स्पीशीज माहिती आहे की ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ पोलन ग्रेन जास्त आहेत. एवढ्या अमाऊंटमध्ये पोलन ग्रेन जर एका सिंगल फ्लावरमध्ये असतील तर नो डाऊट ह्यांच्या थ्रू पॉलिनेशन होण्याची जी काही प्रोबॅबिलिटी आहे ती डेफिनेटली काय होईल, इन्क्रीज होईल. सेकंड कन्सिडर करूयात. आता हे तर सांगितलं आपण काय की हे जे काही फ्लावर आहेत जनरली यांच्यामध्ये नंबर ऑफ कसे असले पाहिजेत, जास्त फॉर्मॅटमध्ये असले पाहिजेत. आता हे जे फ्लावर आहेत ते इनकॉन्स्पिक्युअस अशा फॉर्ममध्ये दिसतात. फ्लावर्स आर जनरली इनकॉन्स्पिक्युअस. आता म्हणजे काय इनकॉन्स्पिक्युअस,
इनकॉन्स्पिक्युअस दॅट मीन्स नॉट क्लिअरली विजिबल बट दे आर मेनी इन नंबर, अगदी क्लिअरली दिसत नाही. जेव्हा आपण बायोटिक फॅक्टरबद्दल बोलणार आणि त्यांच्यामधले जे ॲडॅप्टेशन्स असेल त्यांच्यासाठी मात्र कंडिशन किंवा ॲडॅप्टेशन काय असेल, कॉन्स्पिक्युअस, अगदी क्लिअरली विजिबल फॉर्ममध्ये दिसले पाहिजेत. इन द केस ऑफ एबायोटिक एजंट, अशा केसमध्ये मात्र ते फ्लावर्स जनरली कसे असतात, इन कॉन्स्पिक्युअस फॉर्ममध्ये. नाव आता बऱ्याच वेळेला हे जे काही प्लांट्स आहेत किंवा हे जे फ्लावर आहेत ह्यांचे सेंट किंवा फ्रॅग्रन्स असेल किंवा ऑर्डर असेल जनरली हे दिसून येत नाही. फ्लावर्स शोवी नसतं, म्हणजे छान दिसणारं अट्रॅक्टिव्ह फॉर्ममध्ये, त्याला फ्रॅग्रन्स नसतो किंवा आपण म्हणूयात सेंट, आणि जेव्हा तो बॅड स्मेल कन्सिडर केला जातो तेव्हा आपण त्याला म्हणतो ऑर्डर. सो हा जो ऑर्डर असेल ह्या सर्व गोष्टी यांच्यामध्ये असण्याची आपल्याला गरज वाटून येत नाही. पण पोलन ग्रेन एक म्हणजे सर्वात महत्त्वाचे नंबर ऑफ जास्त असलं पाहिजे. दुसरे दॅट पोलन ग्रेन दे आर जनरली लाईट वेट. करेक्ट. जेव्हा ते लाईट वेट असतील तेव्हाच ते काय केले जातील, एअर थ्रू त्यांचं पॉलिनेशन परफॉर्म व्हायला मदत होईल. सो ॲडॅप्टेशन काय आलं, ते लाईट वेट आले. ना दे आर जनरली इन द पावडरी फॉर्म, म्हणजेच कसं झाले, ते लाईट वेट फॉर्ममध्ये झाले. अजून एक इम्पॉर्टंट ॲडॅप्टेशन आहे ते म्हणजे आहेत दे शुड बी इन अ ड्राय फॉर्म ऑर जनरली इट इज सेड दॅट अनवेटेबल. अनवेटेबल म्हणजे कसे, लाईट वेट हवेत. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असेल अगदी पावडर फॉर्ममध्ये असतात, म्हणजे त्यांना जर आपण हात लावला तर असं वाटतं आपल्याला ती येल्लो कलरची पावडर हातावरती आली. अशा पद्धतीमध्ये एवढे स्मॉल असतात आणि तेवढे लाईट वेट असतात. बरेचसे जे असतात तर काही पोलन ग्रेन हे स्टिकी फॉर्ममध्ये असतात. ते ॲडॅप्टेशन जेव्हा केव्हा पाहणार आपण, बायोटिक एजंट्सच्या फॉर्ममध्ये. जेव्हा ए बायोटिक असेल तेव्हा मात्र ते कसे असले पाहिजे, ड्राय. काय होईल जर स्टिकी पोलन ग्रेन असेल तर ते तिथे जाऊन स्टिक राहतील, जिथे आहे तिथून इझिली मूव्ह होणार नाहीत. सो जेव्हा ते ड्राय फॉर्ममध्ये असेल म्हणजेच अनवेटेबल, ओले नसेल, मीन्स ड्राय फॉर्म. सो अगेन एक महत्त्वाचं ॲडॅप्टेशन आहे आणि याच्यावरती एक बेसिकली क्वेश्चन विचारला जातो, तो म्हणजे सल्फर शॉवर किंवा येलो क्लाउड्स किंवा येलो शॉवर हे असतं काय, ह्या टर्मला कन्सिडर करूयात आपण. एक टर्म वापरली जाते जनरली, येलो शॉवर. किंवा यांना म्हटलं जातं सल्फर क्लाउड्स. हे का आहेत, वेन अँथर मॅच्युअर, अँथर जेव्हा मॅच्युअर होतात दे डिस्चार्ज द अबंडंट फॉर्म ऑफ, ते डिस्चार्ज जनरली मेनी फॉर्म ऑफ किंवा मोठ्या अमाऊंटवरती जे पोलन ग्रेन आहेत ते एकाच वेळेला रिलीज होतात. आणि जेव्हा ते एअरमध्ये सगळीकडे स्प्रेड होतात आणि त्याला जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांचा त्या पोलन ग्रेनचा येल्लो कलर किंवा तो जो काही येल्लो कलर आहे इट लुक सिमिलर टू द सल्फर. सो जनरली इट इज सेड दॅट येलो शॉवर ऑर इट इज नोन ॲज द सल्फर क्लाउड. असे पिवळ्या रंगाचे ढग आल्यासारखे दिसतात किंवा संपूर्ण त्या एअरमध्ये मोठ्या अमाऊंटवरती ते डस्ट झालेले असतात किंवा आपण म्हणूयात की एकाच वेळेला खूप सारे पोलन ग्रेन ड्राय फॉर्ममधले ते रिलीज झालेत आणि तेवढा संपूर्ण एरिया हा जनरली दिसताना येलो कलरचा दिसतो. जसे आपल्याला व्हाईटिश क्लाउड दिसतात तसे हे येलोइश फॉर्ममध्ये दिसतात आणि म्हणून याला टर्म केलं जातं येलो शॉवर ऑर सल्फर क्लाउड. अँड जनरली इट इज सीन इन स्प्रिंग सीझन. जनरली आपण जर ह्यांना पाहिले तर हे स्प्रिंग सीझनमध्ये दिसून येतात. सो याच्यावरती MCQ विचारला जातो की हे येलो शॉवर आहे काय. पोलन ग्रेन अँथर मॅच्युअर होऊन डेइसन्स झाल्यानंतर एकाच वेळेला पोलन ग्रेन हे रिलीज होतात आणि त्यांच्यापासून एक ॲपियरन्स हा नियर अबाउट किंवा समवॉट सिमिलर टू द येलो फॉर्ममध्ये क्लाउड फॉर्ममध्ये दिसतात म्हणून त्यांना म्हणतात येलो शॉवर. बरं, आता यांच्या व्यतिरिक्त अजून ॲडॅप्टेशन्स काय आहेत, अगेन आपण पुढच्या ॲडॅप्टेशनकडे जाऊयात. फ्लावर शुड बी एक्सपोज्ड. जे ॲनिमोफिलस फ्लावर आहेत दॅट फ्लावर मस्ट बी एक्सपोज्ड. करेक्ट. आता जे फ्लावर आहेत हे एक्सपोज्ड असणं का महत्त्वाचं आहे, दोन्हीही केसमध्ये आयदर ते स्टॅमिनेट फ्लावर असेल और पिस्टिलेट फ्लावर असेल, दोघांचे सुद्धा आपापले रोल आहेत. स्टॅमिनेट फ्लावर असेल दॅट मीन्स नो डाऊट
इट कंटेन्स स्टेमन, दॅट मीन्स जे काही आपला अँथर असेल तो मेन पार्ट, अँथरमधले पोलन ग्रेन, आणि हेच पोलन ग्रेन हे ट्रान्सफर होऊन जी टर्म आहे ती पॉलिनेशन आणि त्यांचे एजंट्स त्यांनाच तर डिटेलमध्ये कन्सिडर करतोय. सो जेव्हा किंवा फ्लावर एक्सपोज्ड असतील तेव्हा ते जे पोलन ग्रेन आहेत त्यांच्या डेइसन्सला हेल्प होईल, किंवा एकाच वेळेला जेव्हा ते डिस्चार्ज होतील, रिलीज होतील पोलन ग्रेन, त्यांना हेल्प होईल. अँड सेकंड केस, जर पिस्टिलेट फ्लावर असेल त्याचा जो स्टिग्मा असेल दॅट स्टिग्मा शुड बी एक्सपोज टू द एअरला एक्सपोज असला पाहिजे. आता ह्याला थोडंसं आपण कन्सिडर करूया, अगदी सिम्पल कन्सिडरेशन आहे. सपोज ही एक ब्रांच कन्सिडर केली, इथे एक लीफ आहे आणि ह्या बाजूला इथे एक फ्लावर आहे, इट्स अ फ्लावर. आणि जर टर्मिनल पोझिशनला इथे जर फ्लावर असेल, 2 फ्लावर आहेत, एकाची पोझिशन आहे लॅटरल वेज, जस्ट त्या लीफच्या खाली हाईड झाले, आणि सेकंड जी काही फ्लावरची पोझिशन आहे ही टर्मिनल आहे, अगदी टोकाला. मग ह्या 2 फ्लावरपैकी कोणतं एक्सपोज्ड फ्लावर आहे? टर्मिनल पोझिशनचा. सो ह्या केसमध्ये आयदर पोलन ग्रेनला रिसीव्ह करायचं असेल किंवा पोलन ग्रेनला ट्रान्सफर करायचं असेल, दोन्हीही कंडिशनमध्ये जर ॲडॅप्टेशन अशा फॉर्ममध्ये असेल, एक्सपोज फ्लावर असेल, तर त्यांच्यामध्ये आपल्याला ॲनिमोफिली थ्रू पोलन ग्रेन ट्रान्सफर झालेले दिसून येतात. सो हे ॲडॅप्टेशन फार महत्त्वाचं आहे. जनरली त्यांचे फ्लावर्स कसे असले पाहिजेत? हे एक्सपोज्ड फॉर्ममध्ये. सो त्या फ्लावरमध्ये फ्लावर पण एक्सपोज्ड असले पाहिजेत, देन अँथर्स आहेत हे सुद्धा एक्सपोज्ड फॉर्ममध्ये असले पाहिजेत. अँथर शुड बी इन एक्सपोज्ड फॉर्म. किंवा फ्लावरमधले काय म्हणूयात आपण, जो स्टिग्मा पार्ट असतो तो एक्सपोज असला पाहिजे, म्हणजे एअर थ्रू पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले की जाऊन कुठे स्टिक होतील? स्टिग्मावरती. सो इम्पॉर्टंट आहे. नाव anther are generally versatile. कसे असतात अँथर? हे वर्सटाईल फॉर्ममध्ये असतात. म्हणजे कसे असतात? आता सपोज आपण कन्सिडर करूयात की एक जो अँथर आहे तो काहीसा अशा फॉर्ममध्ये आहे. हा अँथर आहे. हे जे अँथर असतात ते कॅन बी इन द फॉर्म ऑफ डॅगलिंग, म्हणजे कसे स्विंग करतात इकडून इकडे. सपोज हा जो आहे हा अँथर आहे आणि तो इकडून इकडे आणि इकडून इकडे अशा फॉर्ममध्ये त्यांची काय चालली आहे? मूवमेंट. ते स्विंग करतात एअरनुसार. आणि जर असं त्यांचं स्विंगिंग नेचर असेल, वर्सटाईल नेचर असेल, अगेन ते पोलन ग्रेन ट्रान्सफर करण्यासाठी किंवा ॲनिमोफिली परफॉर्म करण्यासाठी एक प्रकारे हेल्प करतात. सो अँथरसुद्धा कसे असले पाहिजेत? हे वर्सटाईल फॉर्ममध्ये. ना आता हे जे काही अँथर आहेत त्यांचे हे असे वेगवेगळे नेचर आपण कन्सिडर केले बेसिकली. सो दे शुड नॉट हॅव, म्हणजे त्यांना पाहिजेच असं गरजेचं नाही आहे, जसं आपण याच्या अगोदर मेन्शन केले. काय काय गोष्टी रिक्वायर्ड नाहीत? फ्लॉवर शोवी नसलं चालेल किंवा फ्रॅग्रन्स नसला चालेल, ऑर्डर असेल, स्मेल असेल, त्याची गरज नाही. नेक्टर ग्लँड प्रेझेंट असायलाच हवे, त्याची गरजच नाही आहे. कारण जेव्हा लिव्हिंग फॅक्टर येतील त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी हे जे काही सर्टन केसेस आहेत त्या पाहाव्या लागतील आपल्याला, किंवा ह्या ज्या कंडिशन आहेत त्यांच्यानुसार बायोटिक एजंट्स येऊन पॉलिनेशन परफॉर्म करते. जेव्हा ए बायोटिक असेल त्याला ह्याची गरजच नाही आहे. फक्त इम्पॉर्टंट थिंग्स काय आहेत त्याला पटापट रिकॉल करूयात. फ्लावर्समध्ये जनरली पोलन ग्रेन्स फार अमाऊंटमध्ये असले पाहिजेत, अगदी 2-3 फ्यूमध्ये असतील, आणि एअर थ्रू पॉलिनेशन झालं, एक्झॅक्ट जो काही आपला टार्गेट असेल तिथे जाऊन हिट होईलच असं नाही. पॉलिनेशनची जर प्रोबॅबिलिटी चेक केली तर फार कमी होते. आणि अपोजिट वेमध्ये पाहिले, जर पोलन ग्रेन हायर अमाऊंटमध्ये असेल तर त्या पॉलिनेशनची प्रोबॅबिलिटी काय होते? इन्क्रीज होते. MCQ यांच्यावरती विचारले जातात. स्टेटमेंट आणि स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. दुसरं, फ्लावर्स जनरली कसे असतात? हे इनकॉन्स्पिक्युअस, म्हणजे अगदी क्लिअरली दिसतीलच असं नाही, अगदी छोटे छोटे दिसतात, खूप सारे असतात, म्हणून ते बेसिकली क्लस्टर फॉर्ममध्ये दिसतात. ते पूर्ण अशा क्लस्टर किंवा आपण म्हणूयात इन्फ्लोरसन्स फॉर्ममध्ये एकाच वेळेला मल्टिपल फ्लावर्स असतात आणि खूप सारे पोलन ग्रेन कन्सिडर करतात. पोलन ग्रेनची सर्वात इम्पॉर्टंट ॲडॅप्टेशन लाईट वेट असलं पाहिजे. इझिली काय होईल? ते एअर थ्रू पॉलिनेट होतील. पावडरी फॉर्ममध्ये असले पाहिजे, ड्राय फॉर्ममध्ये असले पाहिजेत. त्याच्यावरून एक टर्म आली ॲक्च्युली, याच्यावरती MCQ येतो म्हणून आपण हा येलो शॉवरला कन्सिडर केलं. फ्लावर एक्सपोज असले पाहिजेत. स्टिग्मा जे असतील पिस्टलचे ते एक्सपोज असले पाहिजेत, म्हणजे अगदी इझिली काय करतील? ते त्यांना रिसीव्ह करतील. अँथर असतील ते एक्सपोज्ड फॉर्ममध्ये असले पाहिजेत. आणि बेसिकली अँथर हे जे काय असतात ते मात्र वर्सटाईल नेचरचे असतात, आणि म्हणून ह्यांच्यामुळे तो जो अँथर असतो तो असा स्विंगिंग फॉर्ममध्ये असतो, इकडे तिकडे फिरत असतो, जेणेकरून हवा जशी येईल तशी त्यांच्यानुसार त्या डिरेक्शनमध्ये त्यांचे पोलन ग्रेन वाहायला सुरुवात होतात किंवा ट्रान्सफर होतात. सो हे झाले सर्टन काही ॲडॅप्टेशन बेसिकली जे आपल्याला दिसणार आहेत ॲनिमोफिलसमध्ये. आता आपण बोलणार आहोत दुसरा जो आपला सेकंड ए बायोटिक एजंट आहे तो, आणि त्याला कन्सिडर करतोय की ए बायोटिक एजंटमधला हायड्रोफिली
ह्यांच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला ह्या थिंग्स दिसतील. सो लेट स्टार्ट विथ दॅट. सेकंड आहे आपला याच्यामधला पार्ट. सेकंड वन जो आहे कन्सिडर करतो आपण. सेकंड बी एबायोटिक एजंट विच इज हायड्रोफिली. हायड्रोफिली ना, हायड्रोफिली मीन्स वॉट. अगदी सिम्पल फॉर्ममध्ये डेफिनेशन कन्सिडर करूयात. इन विच पॉलिनेशन अकर्स थ्रू, कसं असलं पाहिजे, वॉटर. ज्या केसमध्ये पॉलिनेशन जर वॉटर थ्रू होत असेल तर अशा टाईपच्या एबायोटिक एजंटला म्हणणार आहोत हायड्रोफिली, जे आपण याच्या अगोदर पाहिलं. आज जो डिटेल फॉर्म पाहणार आहोत तो. दिस हायड्रोफिली फर्दर गेट क्लासिफाईड इनटू 2 सब क्लासेस और सब टाईप. फर्स्ट त्याच्यामधला एक स्मॉल ए कन्सिडर करूयात. हायड्रोफिली. हायड्रोफिली. आता याला परत आपण स्प्लिट करूया. हायपो दॅट मीन्स बिलो, हायड्रो दॅट मीन्स वॉटर, अँड फिली और फिलर्स दॅट मीन्स लविंग टू द वॉटर. जे पॉलिनेशन वॉटर थ्रू परफॉर्म होतं आहे हायड्रोफिली, पण वॉटरमध्ये कुठे, बिलो द वॉटर सरफेस. वॉटर सरफेसच्या आतमध्ये जेव्हा हे पॉलिनेशन होईल तेव्हा आपण त्याला म्हणणार आहोत हायपोहायड्रोफिली. अँड अंडर दिस हायपोहायड्रोफिली टुडे वी आर गोइंग टू कन्सिडर 2 डिफरंट एक्झाम्पल्स अँड हाऊ दॅट हायड्रोफिली परफॉर्म. त्याला आपण पाहूयात काय आहेत ह्या थिंग्स. एक्झाम्पल आहे पहिला झॉस्टेरा. नाव गेलं आपल्याला. झॉस्टेरा काय सांगितला, वन ऑफ द लार्जेस्ट पोलन ग्रेन असणारी प्लांटची एक जी स्पीशीज आहे ती आहे झॉस्टेरा. मग आता हे जे काही झॉस्टेरा आहेत पहिल्यांदा आपण यांच्या ॲडॅप्टेशनकडे जाऊयात आणि मग हे पॉलिनेशन कसे परफॉर्म करतात ह्यांना थोडंसं कन्सिडर करूयात. कारण याच्यावरती जो हायड्रोफिली आहे याच्यावरती क्वेश्चन येतो. ॲनिमोफिलीवरती सब्जेक्टिव्ह मोठा क्वेश्चन येईलच असं नाही, ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते मात्र येतात. ह्या केसमध्ये मात्र हायड्रोफिलीवरती शॉर्ट नोट वगैरे विचारले आणि यांचे दोन्ही पण हायपोहायड्रोफिली आणि इपीहायड्रोफिली ह्या दोन्ही ज्या काही केसेस आहेत त्या विचारल्या जातात. तर झॉस्टेराच्या ॲडॅप्टेशनबद्दल बोलतो आपण. ॲडॅप्टेशन्स. आता हे जे झॉस्टेराचं ॲडॅप्टेशन आहे त्याच्यामध्ये पहिलं, दीज प्लांट्स म्हणजे कोण, झॉस्टेरा आहे तो. इट इज सबमर्ज्ड and rooted plant. कसं आहे हे प्लांट, एक म्हणजे सबमर्ज असतात पाण्याच्या आतमध्ये आणि त्याला खाली रूट असतात, रूटेड प्लांट असतं. सेकंड ॲडॅप्टेशन कन्सिडर करूयात. ह्या झॉस्टेराचे जे पोलन ग्रेन आहेत, द पोलन ग्रेन ऑफ द स्पेसिफिक स्पीशीज जी कन्सिडर करतोय ती म्हणजे झॉस्टेरा, ती कशी आहेत, निडल लाईक पोलन ग्रेन. आता यांचं काय बेनिफिट आहे पुढे पाहणार आहोत. ॲज वेल ॲज ह्या पोलन ग्रेनची जी ग्रॅव्हिटी आहे, द ग्रॅव्हिटी ऑफ दॅट पोलन ग्रेन इट इज इक्वल टू द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर. आणि याच्यामुळे होतं काय, ते वॉटर सरफेसच्या वरती पण जात नाहीत, म्हणजे फ्लोट होत नाहीत, किंवा वॉटर सरफेसमध्ये ते खाली सिंकसुद्धा होत नाहीत, बुडतसुद्धा नाहीत. जेव्हा दोघांची पण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, कुणाची, त्या पोलन ग्रेनची आणि वॉटरची ग्रॅव्हिटी ही मॅच करेल तेव्हा ते इन बिटवीन राहतात. कारण आता आपण पाहतोय काय, हायपोहायड्रोफिली कन्सिडर करतोय. सो सर्टन हे काही ॲडॅप्टेशन आहेत बेसिकली आपल्याला ह्या प्लांट स्पीशीजमध्ये दिसतात, किंवा जे हायपोहायड्रोफिली परफॉर्म करतात त्यांच्यामध्ये अगदी कॉमनली दिसून येणारे सर्टन ॲडॅप्टेशन्स. आणि आता मात्र पाहणार आहोत आपण की हा जो काही हायपोहायड्रोफिली आहे हा कशा पद्धतीने परफॉर्म होतो. ह्याच्यासाठी आपण एक काम करूयात. हा खालचा ग्राउंड लेवल आहे आणि
हा आहे आपला वरचा सरफेस लेवल, म्हणजे कोणता, वॉटर लेवल. इथे लेबल करून ठेवूयात आपण, वॉटर सरफेस अपर साईडचा. ठीक आहे, हा खालचा ग्राउंड सरफेस आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर करतोय आणि खाली आहेत त्यांना रूटेड. आता आपण 2 प्लांट कन्सिडर करणार. हे फर्स्ट ए जे प्लांट आहे त्याला मी नाव देते मेल प्लांट. नावावरून लक्षात येईल तुम्हाला की हे जे प्लांट आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहेत, स्टेमन कन्सिस्ट करणारं दिसणार आहे. आणि दुसरं जे काही आपण प्लांट कन्सिडर करतोय अगेन ते झॉस्टेराचंच आहे. ठीक आहे, पण हे जे काही बी प्लांट आहे याला आपण म्हणणार आहोत फिमेल प्लांट. म्हणजे ह्या प्लांटमध्ये काय दिसणार आहे आपल्याला, कार्पेल दिसणार आहे किंवा पिस्टलचा पार्ट दिसणार आहे. आता होतं काय ह्यांच्यामध्ये, इथून सपोज आपण इथे समजूयात की हे जे काय आहेत हे अँथर सर्व कसे आहेत, क्लस्टर फॉर्ममध्ये आहेत. हा जो पार्ट आहे त्यांचा तो आहे त्यांचा अँथरचा. मेल प्लांट आहे, मेल प्लांटवरती काय दिसले आपल्याला, अँथर डेव्हलप झालेले दिसले. आता हे जे अँथर आहे जेव्हा हे मॅच्युअर होतात, मॅच्युअर झाल्यानंतर हे अँथर ह्यांच्यापासून डिटॅच होतात आणि मग मात्र हे नीडल लाईक जे पोलन ग्रेन आहे ते आपल्याला अशा सरफेसवरती दिसतात. हे काय आहेत, हे जे नीडल लाईक दिसत आहेत ते इट इज नथिंग बट दी पोलन ग्रेन. आता जो काही वॉटर आहे, वॉटरच्या फ्लोमुळे किंवा वॉटरच्या करंटमुळे हे जे पोलन ग्रेन आहेत हे ट्रान्सफर केले जात आहेत. ते पुढे मूव्ह होतील, जसजसं त्या वॉटरचा फ्लो असेल त्याच्या अकॉर्डिंग ते मूव्ह होऊन ते कुठे जाऊन पोहोचणार आहेत, फिमेल फ्लावरकडे. आणि आता हा जो काही फिमेल फ्लावर आहे ह्या फिमेल फ्लावरला कन्सिडर करूयात आपण. असं कन्सिडर करूयात की इथे जे काय आहे, आता फिमेल फ्लावर ॲज इट इज असं दिसत नाही आहे पण आपण कन्सिडर करायला पाहतोय. हा झाला फिमेल फ्लावर. ह्याला कन्सिडर केलं आहे अँथर, म्हणजे आपण याला असं म्हणूयात हा मेल फ्लावर आहे. ह्यांच्यापासून जे पोलन ग्रेन आहेत ते बाहेर पडलेत, रिलीज झालेत. वॉटरच्या फ्लोपासून ते ट्रान्सफर होऊन ट्रॅव्हल होऊन जाऊन पोचत आहेत फिमेल प्लांटमधल्या फिमेल फ्लावरकडे. आणि हा जो फिमेल फ्लावर आहे जेव्हा केव्हा हे ट्रान्सफर होऊन इथपर्यंत येऊन पोहोचतील तेव्हा त्यांच्या त्या स्टिग्मापर्यंत जाऊन पोचतात. आणि मग मात्र ह्यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाऊन पोचले की तिथून पुढे त्यांच्या फर्टिलायझेशनची प्रोसेस स्टार्ट होते. हे एक्झाम्पल कशामध्ये पाहतो आपण, हे एक्झाम्पल पाहतो आपण झॉस्टेरामध्ये. पहिलं एक्झाम्पल झॉस्टेराचा. आता एक थोडासा डिफरन्स आहे तो आपल्याला पाहायचा आहे. सेरॅटोफायलम नावाचे प्लांट असतात त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने दिसते, नियर अबाउट अशाच फॉर्ममध्ये दिसतात. आपण त्यांना पहिल्यांदा कन्सिडर करूयात. सो दुसरं जे एक्झाम्पल पाहणार आहोत आपण, हे पहिलं पाहिलं होतं एक्झाम्पल झॉस्टेरामध्ये. पहिलं एक्झाम्पल. सेकंड वन पाहूयात सेरॅटोफायलम. सेरॅटोफायलम प्लांट आहे. आता यांच्यामध्ये अगदी स्लाइड जो डिफरन्स आहे तो ॲज युज्युअल दोन्ही पण आपल्याला असेच दिसणार आहेत. काय दिसणार आहे, एक दिसला मेल प्लांट आणि दुसरं दिसलं आपल्याला फिमेल प्लांट. मेल प्लांट नो डाऊट इट कन्सिस्ट ऑफ मेल फ्लावर, दॅट मीन्स दे आर कन्सिस्टिंग द अँथर पार्ट. वेन अँथर गेट मॅच्युअर इट रिलीजेस द पोलन ग्रेन. दिस पोलन ग्रेन स्टार्ट टू मूव्ह towards the upper surface with the help of the current of water. They start to move towards the female flower, and in the case of female plant these female flowers are ready to receive these pollen grains. Same आहेत. आता डिफरन्स काय आहेत त्यांच्याकडे जाऊयात आपण. फर्स्ट डिफरन्स म्हणजे ह्यांचे हे जे काही पोलन ग्रेन आहेत ते निडल शेपमध्ये तर बिलकुल नाही, कारण आपण वन ऑफ द लार्जेस्ट जे काही आपल्याला पोलन ग्रेन सापडले होते ते झॉस्टेरा होते. आता झॉस्टेराचं नाव खूप वेळा आलं, म्हणजे आपल्या स्टार्टिंगची जी टर्म होती ती आता इथे क्लिअर झाली. जेव्हा किंवा ह्यांच्यामधले जे पोलन ग्रेन आहेत, आता पोलन ग्रेन आपण थोडेसे डिफरंट दाखवूयात. हे जे पोलन ग्रेन आहेत हे ट्रान्सफर व्हायला स्टार्ट होतात. पोलन ग्रेन ते जाऊन कुठे पोचलेत. आता हा जो काही फ्लावर आहे याला थोडंसं मी त्याची जी लेंथ आहे ही कमी करते. हे फ्लावर काहीच आपल्याला अशा फॉर्ममध्ये दिसेल. ठीक आहे ना. हे जे काही पोलन ग्रेन आहेत हे अगेन मूव्ह होत आहेत, जाऊन पोहोचत आहेत फिमेल फ्लावरकडे. पण
by that time these pollen grain starts to germinate. हे पोलन ग्रेन काय व्हायला लागले? जर्मिनेट व्हायला स्टार्ट झाले, म्हणजे त्यांना पोलन ट्यूब फॉर्म व्हायला सुरुवात झाली. आणि मग असे जर्मिनेट झालेले पोलन ग्रेन ते हे फ्लावर रिसीव्ह करतात आणि त्यांच्यामध्ये पॉलिनेशन परफॉर्म होतं. बट त्यांच्यामधला फॅक्टर जो आहे, एजंट जो आहे, तो दोन्ही केसमध्ये कसा आहे? सेम, वॉटर. आणि हे सर्व कुठे होते? बिलो द वॉटर सरफेस. दोन्ही केसमध्ये जर पाहिले तर वॉटर सरफेस हा वरती आहे, पाण्याच्या आतमध्येच ह्या दोन्ही पण गोष्टी चालल्यात. म्हणजेच आपण जे पाहतो हायड्रोफिलीच्या अंडर हायपोहायड्रोफिली. दोन एक्झाम्पल पाहिले. पहिलं एक्झाम्पल पाहिलं जॉस्टेराचं आणि सेकंड एक्झाम्पल आहे ते म्हणजे सेरॅटोफायलम. सो हा झाला पार्ट. दोघांमध्ये बेसिक काय काय लक्षात आलं? पहिल्या केसमध्ये निडल शेप होते, ते डायरेक्ट ट्रॅव्हल झाले, फिमेल फ्लावरकडे पोहोचले. जेव्हा सेरॅटोफायलम हे जे प्लांट असतात त्यांच्यामध्ये मात्र त्यांचे पोलन ग्रेन इथून डिटॅच झाले, वॉटर सरफेसला जाऊन पोहोचले. वॉटर सरफेसपासून ते मूव्ह होत आहेत. बाय दॅट टाईम त्याचबरोबर काय होतात? ते जर्मिनेट होत आहेत, पोलन ट्यूब फॉर्म होते त्यांना. आणि असे जर्मिनेट झालेले पोलन ग्रेन ह्या फिमेल प्लांटच्या फिमेल फ्लावर थ्रू रिसीव्ह केले जातात आणि मग तिथून पुढे फर्टिलायझेशनची प्रोसेस स्टार्ट होते. हे कुणामध्ये दिसलं आपल्याला? सेरॅटोफायलममध्ये. आणि फर्स्ट पार्ट होता तो दिसला आपल्याला जॉस्टेरामध्ये. इथे आपण एबायोटिक जे एजंट्स आहेत त्यांना कंप्लीट केलं आहे. इन नेक्स्ट लेक्चर विल सी बायोटिक एजंट्स.